महाराष्ट्रात आता ओला, उबेर आणि रॅपिडोची बाईक टॅक्सी दिसणार नाही. कारण काय सांगते, मात्र त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा आणि ही कामाची रील आत्ताच सेव्ह करा. कामावर जाण्यासाठी किंवा प्रवासासाठी बाईक टॅक्सी वापरणाऱ्यांची आता मोठी गैरसोय होणार आहे. राज्य सरकारने प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव आणि नियमांच्या उल्लंघनामुळे हा अत्यंत कठोर निर्णय घेतला आहे. व्यावसायिक परवाना नसलेल्या दुचाकींचा टॅक्सी म्हणून वापर करणे कायद्याच्या विरुद्ध असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर यासारख्या शहरात ट्रॅफिक मधून वाचण्यासाठी हजारो लोक या स्वस्त पर्यायाचा वापर करायचे. पण आता यापुढे कोणतीही बाईक टॅक्सी रस्त्यावर धावताना आढळल्यास त्यावर मोठी दंडात्मक कारवाई केली जाईल. रिक्षा संघटनांनीही या सेवेला तीव्र विरोध केला होता, कारण यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत होता. रस्ते सुरक्षा तज्ज्ञांच्या मते बाईक टॅक्सीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुरेशी यंत्रणा नसल्याने हा निर्णय योग्य आहे. मात्र यामुळे हजारो तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून प्रवाशांना आता महागड्या पर्यायांचाच विचार करावा लागणार. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? सरकारचा हा निर्णय योग्य आहे का? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ही कामाची रील तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमी म्हणजे थोडक्यात.